जिल्ह्यातील कोरोनाची लाट ओसरत आहे. अशातच बुधवारी रुग्णसंख्येत किंचितशी वाढ झाली आहे. बुधवारी नवे 73 रुग्ण आढळले, तर याशिवाय 94 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सांगली महापालिका क्षेत्रात 7 रुग्ण आढळले, तसेच आटपाडी तालुक्यात 13 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 0 रुग्ण, खानापूर तालुक्यात 10 रुग्ण, पलूस तालुक्यात 8 रुग्ण, तासगाव तालुक्यात 10 रुग्ण, जत तालुक्यात 5 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 9 रुग्ण, मिरज तालुक्यात 8 रुग्ण, शिराळा तालुक्यात 1 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 2 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,98,681 रुग्ण आढळलेत. त्यापैकी 5,317 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 1,92,927 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 437 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. तू विक्रांत क्षीरसागर बरोबर का फिरतोस अशी विचारणा करत युवकाचं अपहरण करत त्याला बेदम मारहाण करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा घडला. या प्रकरणी सराईत गुन्हेगार पंकज नंदकुमार मुळीक, सूरज राजाराम बाबर, अजित उर्फ राजकुमार सिद्धाप्पा दौडमणी, उमेश दिनकर नाईक, ओंकार रमेश नाईक या 5 जणांच्या टोळीला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. इस्लामपूर आंबेडकर नगर येथील प्रथमेश सुधीर कांबळे हा विक्रांत क्षीरसागर बरोबर असतो. प्रथमेश कांबळे मंगळवारी सायंकाळी 6च्या सुमारास कोकोस हॉटेलच्या समोर थांबला होता. त्यावेळी पंकज मुळीक, सूरज बाबर, अजित दौडमणी, उमेश नाईक, ओंकार नाईक हे 5 जण 2 दुचाकीवरून तिथे आले. तू विक्रांत बरोबर का फिरतोस अशी विचारणा प्रथमेश कांबळे याला केली. त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून उपजिल्हा रुग्णालय जवळील निर्जन स्थळी नेऊन बेघर वसाहतीत आणलं. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी केली. जखमी प्रथमेशला दुचाकीवर बसवून पेठ शिराळा मार्गावरील जुन्या बंद असलेल्या व्यायामशाळेसमोर आणलं. त्याला खाली उतरून पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सूरज बाबर याने तिथे पडलेला लोखंडी गज फिर्यादीच्या डोक्यात मारला, परंतु सावध प्रथमेश खाली वाकल्याने लोखंडी गजाचा वार त्याच्या पाठीत लागला. मी परत कोणासोबत फिरणार नाही, मला मारू नका अशी विनवणी प्रथमेशने हल्लेखोरांना केली. त्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक तिथे जमा झाले. नागरिकांनी या टोळक्याला दमबाजी केली. पुन्हा प्रथमेशला दुचाकीवर बसवून इस्लामपूर येथील आष्टा नाका येथे सोडलं. पोलिसात तक्रार केल्यास तुला सोडणार नाही, कायमचा काटा काढू अशी धमकी प्रथमेशला देत हल्लेखोर पसार झाले. या प्रकाराची माहिती प्रथमेश कांबळे यांनी इस्लामपूर पोलिसांना दिली. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गतीने तपास करून या 5ही आरोपींना जेरबंद केले. काँग्रेसच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी नेत्यांनी राजेश नाईक यांचं नाव अंतिम केल्याने पक्षात प्रचंड नाराजी पसरली. महापालिकेच्या निवडणुकीत ज्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली त्यालाच स्वीकृत पद कशासाठी असा सवाल करत जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या समर्थकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. तर इच्छुक मयूर पाटील यांनी मुंबईतच कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडे ठाण मांडून स्वीकृतसाठी आग्रह कायम ठेवलाय. महापालिकेतील काँग्रेसचे करीम मिस्त्री यांनी स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील या नेत्यांनी राजेश नाईक यांचं नाव निश्चित केलं. पण हा निर्णय घेताना पक्षाच्या नगरसेवकांना कल्पना दिली नाही. त्यामुळे नाईक यांचे नाव समोर येताच काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी राजेश नाईक यांनी अपक्षांचे पॅनल उभा केलं होतं. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक उमेदवारांचा निसटता पराभव झाला. निवडणुकीपूर्वी राजेश नाईक यांनी स्वीकृतीची ऑफर दिली गेली होती, तरी देखील त्यांनी अपक्षाचे पॅनल तयार केले. आता त्यांनाच स्वीकृत केलं जात असल्याने नाराजी व्यक्त होतीये. चारित्र्याचा संशय घेऊन 25 वर्षीय पत्नी अक्काताई यशवंत पडळकर हिचा खून केल्याप्रकरणी 40 वर्षीय यशवंत शामराव पडळकर याला पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश S.M. चंदगडे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. वाळवा तालुक्यातल्या बावची येथील रंगराव पाटील यांच्या मळ्यात यशवंत पडळकर हा पत्नी अक्काताई यांच्यासोबत वास्तव्यास होता. दोघेही मोलमजुरीचं काम करत होते. अक्काताईच्या चारित्र्याचा संशय घेऊन यशवंत हा वरचेवर त्यांना मारहाण करत होता. 20 जुलै 2017 रोजी सकाळी 11च्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून यशवंत पडळकर याने पत्नी अक्काताई पडळकर हिच्या डोक्यात, हातात, मानेवर, तोंड आणि नाकावर खुरप्याने गंभीर वार करून त्यांचा खून केला. मृतदेह विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 21 जुलै 2017 रोजी सकाळी 8च्या सुमारास मोहन कामेरेकर यांच्या विहिरीत अक्काताई पडळकर हिचा मृतदेह तरंगताना आढळला. यशवंत पडळकर यांनी चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची फिर्याद आष्टा पोलिसात देण्यात आली. या केसची सुनावणी न्यायाधीश S.M. चंदगडे यांच्या कोर्टात सुरू होती. या केसमध्ये 12 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी पंच, मेडिकल ऑफिसर डॉक्टर दीपाली खरात यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायमूर्ती S.M. चंदगडे यांनी यशवंत पडळकर याला पत्नीच्या खून प्रकरणी दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील शुभांगी पाटील यांनी काम पाहिलं.
गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाला अखेर ब्रेक मिळाला. भाजपाच्या नेत्यांनी बदलास केलेला विरोध, नवीन पदाधिकाऱ्यांना मिळणारा कमी कालावधी आणि मित्रपक्षातील नाराजी या कारणांचा सारासार विचार करून जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल न करण्याचा निर्णय भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला. या निर्णयामुळे आता विद्यमान पदाधिकाऱ्यांना पूर्ण करण्याची संधी मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय. मिनी मंत्रालयामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बदलाबाबत प्रयत्न केले जात आहेत. विद्यमान सभागृहाची मुदत फेब्रुवारी 2022 मध्ये संपणार आहे, तर विद्यमान पदाधिकाऱ्यांचा 1 वर्षाचा कार्यकाल 2 जानेवारी 2021 रोजी संपलाय. मागील पदाधिकारी निवडीवेळी भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीत विद्यमान पदाधिकाऱ्यांना 1 वर्षाचा कालावधी देऊन उर्वरित 1 वर्षाच्या कालावधीसाठी अन्य सदस्यांना संधी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. पदाधिकारी होण्यासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांनी खासदार संजय काका पाटील यांच्या मार्फत जोरदार फिल्डिंग लावली होती. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात पदाधिकारी बदलाचा चेंडू ढकलण्यात आला. पंढरपूर येथे जाऊन फडणवीस यांच्याशी पदाधिकारी बदलण्याबाबत अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. फडणवीस यांना भेटून महिना झाला तरी त्यांच्याकडून कोणताही निरोप मिळाला नाही. त्यामुळे पदाधिकारी होण्यासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांमध्ये अस्वस्थता पसरली. त्यामुळे या सदस्यांनी खासदार संजय काका पाटील यांना घेऊन पुन्हा मुंबई गाठली. तेथे पुन्हा विरोधी पक्षनेते फडणवीस यांची भेट घेऊन बदलाबाबत आग्रह धरला. 2 दिवसात खाली कळवतो असं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनावर इच्छुक बदल होणार या अपेक्षेने सांगलीत परतले. फडणवीस यांची बैठक होऊन 15 दिवसांचा कालावधी लोटला तरी फडणवीस यांच्याकडून कोणताही निरोप आला नाही. मिळालेल्या माहितीनुसार भाजपा नेत्यांनी जिल्हा परिषदेत बदल न करण्याचा निर्णय घेतलाय. खानापूर रस्त्यावरील एका व्यावसायिकाची आज बुधवार सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अर्धनग्न करून शहरातून धिंड काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेनंतर शहरात मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं. विटा खानापूर रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यात संबंधित युवकाचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. आज बुधवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान काही तरुणांनी येऊन दुकानातील काचांची तोडफोड केली आणि संबंधित युवकाला जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांची कपडे उतरवून त्याला अर्धनग्न करून खानापूर नाका ते पोलीस ठाण्यापर्यंत चालवत मारत नेण्यात आलं. ही घटना पाहायला शेकडो लोकांचा जमाव जमला होता. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाला सुरुवात होत असून 2,80,000 हेक्टरवर पेरण्या होणार आहेत. आटपाडी, जत, कवठे महांकाळ, मिरज आणि तासगाव पूर्व भागात रब्बीचं क्षेत्र मोठं आहे. हंगामात खते आणि बियाणांची टंचाई निर्माण होणार नाही याबाबतची दक्षता कृषी विभागाने घेतली आहे. 1,24,230 टन रासायनिक खतांची आणि 36,000 क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी गटांच्या मागणीनुसार खते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोच केली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी रब्बीच्या पेरण्या सुरू असल्याचं चित्र दिसतंय. यंदा पावसाने वेळेत हजेरी लावल्याने खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, परंतु जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराने पिके वाया गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या हंगामाकडे लक्ष लागलं होतं. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रब्बी हंगामाला सुरुवात होते. गेल्या आठवडाभरापासून परतीचा पाऊसही बरसतोय. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या पूर्ण होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 2,80,000 हेक्टर रब्बीचं क्षेत्र आहे. रब्बीतील ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, सूर्यफूल, कांदा आदींचा समावेश असतो. जिल्ह्यात 151 गावे पूर्ण रब्बीची गणली जात असली तरी खरीप आणि रब्बी पेरणीच्या गावांची संख्या 251 पर्यंत वाढली आहे. बियाणांची कमतरता, गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्ह्यात 11 पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात भौगोलिकदृष्ट्या पूर्व भागात दुष्काळी, मध्य भागात बागायती, जिरायत आणि पश्चिम भागात डोंगराळ भागाचा समावेश आहे. त्यात परतीच्या पावसावर रब्बीचं सर्वाधिक क्षेत्र आटपाडी तालुक्यात असून शाळू ज्वारीची पेरणी केली जाते. त्यानंतर जत, कवठे महांकाळ, तासगाव आणि मिरज पूर्व भागात रब्बी हंगामाचं क्षेत्र आहे. जिल्ह्यात पेरण्यांना सुरुवात झाली असून आतापर्यंत 5% पेरण्या झाल्या आहेत. सांगली शहरात गॅस पाईपलाईनचं काम सुरू असल्याने पाणी व ड्रेनेजच्या वाहिन्यांना गळती लागली. गॅस पाईपचं काम करताना महापालिकेला विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे या ठेकेदाराचे काम तातडीने थांबवण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी यांनी प्रशासनाला दिले. तर महापालिकेच्या नुकसानीबद्दल संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा असे आदेश देखील सभापती आवटी यांनी दिले. सांगली शहरातील विविध विकास कामांवर चर्चा करण्यासाठी स्थायी सभापती निरंजन आवटी यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, भाजपा सभागृह नेते विनायक सिंहासने, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. शहरात जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागली, त्यामुळे अपुरा पाणी पुरवठा होत आहे. खुदाई
खुदाईसाठी 40 कर्मचारी घेतले आहेत, पण इतर विभागात ते काम करतात. त्यांना खुदाईच्या कामावर घेण्याची मागणी सदस्यांनी केली. गॅस पाईपलाईनमुळे अनेक जलवाहिन्यांना गळती लागली. ड्रेनेजच्या वाहिन्या सुद्धा फुटलेल्या आहेत. खुदाई केलेले रस्ते मुरमाने मुजवलेले नाहीत, अशा तक्रारी आल्या आहेत. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत बांधलेली स्वच्छतागृहे बंद आहेत. त्याच्या रंगरंगोटी दुरुस्तीवर केलेला खर्च हे वाया गेल्याचंही निदर्शनास आणून देण्यात आलं. आवटी म्हणाले, भटक्या कुत्र्यांच्याकडून हल्ल्यांचं प्रमाण वाढले, त्यामुळे नसबंदी वाढवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथील श्रीमती सत्यभामा शिवाजी पाटील यांच्या अनोळखी 2 इसम नारळ पाहिजे म्हणून घरात घुसून पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची मोहनमाळ तसेच रोख 2,600 रुपये, कागदपत्रे असा एकूण 26,600 रुपयांचा मुद्देमाल जबरी चोरी करून नेलाय. सत्यभामा पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसात याबाबतीत फिर्याद दिली. सत्यभागा पाटील या घरात सायंकाळच्या सुमारास टीव्ही पाहत बसल्या होत्या. दरवाजाजवळच नारळ विक्रीसाठी ठेवले होते. 2 इसम तोंडाला बांधून पाटील यांच्या घराजवळ आले आणि मोदकाला नारळ पाहिजे असं म्हणून सत्यभामा पाटील यांना नारळ द्या असं सांगितलं. 2 नारळ विकत घेतले आणि 50 रुपये सत्यभामा पाटील यांना देण्यासाठी म्हणून एकटा सत्यभामा पाटील यांच्या घरात घुसला. दुसरा दरवाजासमोर उभा राहिला. त्याचवेळी अचानक लाईट गेली. घरात शिरलेल्या इसमाने सत्यभामा यांच्या गळ्यातील मोहनमाळाला हिसडा मारला. सत्यभामा पाटील या आरडाओरडा करताना त्यांचा गळा धरला, तर दुसरा इसम घरात येऊन त्यांच्या जवळील पाकीट हिसकावून घेतलं. दोघांनीही दागिने आणि पाकीट घेऊन बाहेर येऊन दरवाजाची कडी लावली. सत्यभामा पाटील या घाबरलेल्या स्थितीत होते. त्यांनी आरडाओरडा करत त्यांनी दुसऱ्या दरवाजातून बाहेर येऊन दरवाजाची कडी काढली. सत्यभामा पाटील यांच्या आरडाओरडा ऐकून शेजारी असलेला पुतण्या तसेच नातेवाईक पळत त्यांच्याकडे आले. घडलेला सर्व प्रकार त्यांनी सांगितला. त्या अज्ञात 2 इसमांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु अंधाराचा फायदा घेऊन ते पळून गेले. शिराळा तालुक्यातील मंदूरपैकी सिद्धेश्वरवाडी येथील विठ्ठल हरिबा कुले आणि ज्ञानदेव साधू लाखन या दोघांना गव्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घराजवळील गट नंबर 229 या शेतात गवा भात शेतीचं नुकसान करत असताना त्याला हुसकावून लावताना गव्याने या दोघांवर हल्ला केला. जखमींपैकी विठ्ठल कुले यांच्या मणक्याला आणि उजव्या पायास दुखापत झाली, तर ज्ञानदेव लाखन यांच्या तोंडाला ओठाला जखम झाली. त्यांच्यावर मंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर कांबळे यांनी प्रथमोपचार केले आणि पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठवण्यात आले.